कुंभ राशी 16 जून नंतर सर्वात मोठा चमत्कार 100% सत्य भविष्यवाणी. तुमचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींचे पुढचे काही क्षण तुमचं आयुष्य बदलू शकते. आज ग्रहांची अशी एक अनोखी चाल सुरू झाली आहे जी वर्षातून एकदाच घडते आणि ज्याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे कुंभ राशीला. तुम्ही अलीकडे खूप संघर्ष केला, लोकांनी साथ सोडली, पैशांची चिंता, नात्यात ताण, मनात अस्वस्थतापणा. आज नशिबाची दिशा बदलणार आहे. होय, अचानक येणारी खुशखबर, अडकलेलं काम पूर्ण, घरात सुख समृद्धीचा प्रवेश. जर तुमची रससुद्धा राजकुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी सांगितलेला एक संकेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये एकदा लिहा जय महादेव, कारण महादेवांच्या कृपेने हा चमत्कार घडणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. नंबर 1 आहे अडकलेलं काम पूर्ण होणार. कुंभ राशी एक काम आहे जे तुमच्या मनावर दगडासारखं बसलं आहे. दिवस, कदाचित कित्येक महिने तुम्ही त्यासाठी धडपडत आहात. सुरुवातीला तुम्ही खूप उत्साहात होतात, हे काम नक्की पूर्ण होईल असा विश्वासही होता. पण जसा जसा वेळ गेला तसे तसे अडथळे वाढत गेले. तरी कागदपत्रांमध्ये अडचणी आल्या, कधी पैशांचा प्रश्न निर्माण झाला, कधी एखाद्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी साथ सोडली. प्रत्येक वेळी तुम्ही आशेने पुढे पाऊल टाकलं आणि प्रत्येक वेळी काहीतरी तुमचा मार्ग अडवत राहिला. कधी कधी तुम्हाला असंही वाटलं असेल की कोणाची वाईट नजर लागली आहे का, किंवा नशीबच तुमच्या विरुद्ध उभा आहे का. रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही विचार केला, मी इतकी मेहनत करतोय तरी यश का मिळत नाही. मनात निराशा येऊ लागली, आत्मविश्वास ढळू लागला. काही वेळा तुम्ही हार मानायचीही विचार केला, पण तरीही तुमच्या मनात तुमच्या तरी काहीतरी होतं, एक छोटीशी अशी ज्योत जी तुम्हाला पुन्हा उभं करत होती. आता लक्षात ठेवा, हा संघर्ष व्यर्थ नव्हता. ग्रहांच्या हालचाली तुमच्या बाजूने फिरत आहेत. शनिदेवाने तुमचा संयम, प्रामाणिकपणा, तुमची मेहनत पाहिली आहे. जे काम सतत अडत होतं त्यात अचानक गती येईल. जो ऑफिसमध्ये फाईल थांबवली होती ती पुढे जाईल. ज्या व्यक्तीकडून उत्तर येत नव्हतं ते अचानक संपर्क करेल. एखादे अनपेक्षित कॉल, एखादा सकारात्मक भेट किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा पाठिंबा तुमचं काम पूर्णत्वाकडे नेईल. तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल की इतके दिवस जिथे अंधार दिसत होता तिथे अचानक प्रकाश कसा पडणार. घरात आनंदाची बातमी जाईल, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, तुमचं मन पुन्हा आत्मविश्वासाने भरून जाईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, मी हार मानली नाही, म्हणून आज हे शक्य झालं. कुंभ राशी हा क्षण फक्त एक काम पूर्ण होण्याचा नाही, तर हा तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. कारण या यशानंतर तुमच्यातील भीती निघून जाईल. तुम्हाला सांगेल की संयम आणि श्रद्धा ठेवली तर काहीही अशक्य नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न असून करा, सकारात्मक राहा, कारण अडकलेलं काम आता वेगाने पूर्ण होणार आहे आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य वेळी देतो. नंबर 2 आहे धनलाभाचा जबरदस्त योग. कुंभ राशी, पैशांबद्दल गेल्या काही काळात तुम्ही खूप ताण अनुभवला आहे. कमाई होत होती पण टिकत नव्हती. पैसे येत होते पण अचानक खर्च वाढला होता. कधी घरातील गरज, कधी आरोग्याचा खर्च, कधी एखादी अनपेक्षित जबाबदारी आणि तुमचं बजेट पूर्णपणे कोलमडलं. पण विचार करत होता की इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही. काही वेळा तर अशी परिस्थिती आली की तुम्हाला स्वतःच्या गरजा बाजूला ठेवाव्या लागल्या. पण आता ग्रहस्थितीवर मोठा बदल होत आहे. धनभावावर सकारात्मक दृष्टी पडत आहे. ज्या पैशांची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती, अडकलेली रक्कम, उधार दिलेले पैसे, थांबलेले पेमेंट, त्या अचानक मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. एखादा जुना व्यवहार फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना बोनस, इन्क्रीमेंट किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे वाढीव उत्पन्न मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक मोठा ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अनपेक्षित नफा मिळू शकतो. विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही तर टिकणारही आहे. तुम्हाला पैशांचे योग्य नियोजन करण्याची बुद्धी मिळेल. पूर्वीचा गोंधळ होत होता तिथे आता स्पष्टता येईल. घरात आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होईल. कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील पैशांबद्दलची जी भीती कमी होईल. कुंभ राशी हा काळ तुम्हाला शिकवतो की कधी कधी उशीर होतो पण अन्याय होत नाही. तुमच्या प्रामाणिक मेहनतीचं फळ आता मिळायला सुरुवात होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आला की अहंकार करू नका. थोडी बचत करा, थोडं दान करा आणि देवाचे आभार माना, कारण हा धनलाभ केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माचं फळ आहे. नंबर 3 आहे नातेसंबंधात मोठा बदल. कुंभ राशी, तुम्ही बाहेरून खूप मजबूत दिसता पण मनाने खूप भावनिक आहात. गेल्या काही काळात नातेसंबंधामध्ये काहीतरी बिनसलं होतं. एखादं गैरसमज, बोललेले शब्द, तुटलेला संवाद आणि अंतर वाढत गेलं. तुम्ही मनातून खूप काही सांगू इच्छित होता पण योग्य वेळ मिळाली नाही. काही वेळा अहंकार आडवा आला तर काही वेळा परिस्थितीने दुरावा निर्माण केला. घरात तणावाचं वातावरण होतं. जोडीदाराशी मतभेद, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी थंडपणा किंवा जवळच्या मित्राशी तुटलेली मैत्री, यामुळे तुमच्या मनात खोलवर वेदना निर्माण झाली होती. तुम्ही अनेकदा एकटे बसून विचार केला, पण इतकं काय वाईट केलं, पण उत्तर काही मिळालं नाही. आता मात्र परिस्थिती हळूहळू बदलत आहे. ग्रहांची ऊर्जा संवाद
वाढवणार आहे. ज्या व्यक्तीने तुमच्याशी बोलणं बंद केलं होतं की अचानक संपर्क करेल, एखादे मेसेज, एखादा कॉल किंवा प्रत्यक्ष भेट आणि गैरसमज दूर होण्यास सुरुवात होईल. मनातील राग, उतावळेपणा, शब्द जे आधी बोलले गेले नाहीत ते आता स्पष्टपणे बोलले जातील. विशेषतः वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याचे संकेत आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित साथ आणि समजूतपणा मिळणं, प्रेम व्यक्त होईल. हे नातं तुटण्याच्या मार्गावर होतं ते पुन्हा मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील. एखादी छोटीशी कौटुंबिक आनंद वार्ता घरात हसू आणेल. कुंभ राशी तुमची आहे. कोणाचे वाईट विचारत नाही, म्हणून आता नशीब तुमच्यासाठी नात्यांमध्ये गोडवा परत आणत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माफ करायचं असेल तर माफ करा, कारण येणारा काळ तुमच्या नात्यांना नवसंजीवनी देणार आहे. नंबर 4 आहे व्यवसायात मोठी उडी. कुंभ राशी अशी, गेल्या काही काळात तुम्ही कामाच्या बाबतीत खूप संघर्ष केला, मेहनत प्रचंड केली, पण त्याचा योग्य मान्यता मिळाली नाही. ऑफिसमध्ये तुमचं काम इतरांनी वापरलं, पण कौतुक दुसऱ्याचं झालं. वरिष्ठांकडून अपेक्षित प्रशंसा मिळाली नाही. काही वेळा तर तुम्हाला असंही वाटलं की तुमची कदरच होत नाही. व्यवसायात करणाऱ्यांसाठी परिस्थिती सोपी नव्हती. ग्राहक कमी, पेमेंट उशिरा, स्पर्धा जास्त आणि नफा कमी. पण आता वेळ बदलते आहे. तुमच्या करिअरच्या घरावर सकारात्मक ग्रहदृष्टी पडत आहे. अचानक एखादा प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतली जातील. जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमचा सल्ला मागतील. नवीन पगार वाढ, नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर इंटरव्ह्यूमध्ये यश मिळू शकतं. परदेशाशी संबंधित संधी, ऑनलाईन काम किंवा नवीन कौशल्यातून उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा ग्राहक, नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा अचानक वाढलेली मागणी तुमचं चित्र बदलू शकते. महत्त्वाचं म्हणजे ही उडी फक्त पैशापुरती मर्यादित राहणार नाही, तर तुमची ओळख, तुमचा आत्मविश्वास आणि समाजातील तुमचं स्थान उंचावेल. तुम्हाला जाणवेल की इतका काळ चाललेला संघर्ष हा याच मोठ्या यशासाठी होता. कुंभ राशी, आता संधी तुमच्यासमोर येणार आहे, पण ती ओळखण्याची आणि पकडण्याची तयारी तुमच्यात हवी. भीती सोडा, धाडस करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण करिअरमध्ये जे मोठे ओळी तुम्ही स्वप्नात पाहत होता ते आता वास्तवात उतरणार आहे. 5. वाईट नजरेपासून संरक्षण आणि मोठा आध्यात्मिक बदल. कुंभ राशी, गेल्या काही दिवसात तुम्हाला असं जाणवत होतं का की सगळं ठीक चालू असताना अचानक काहीतरी बिघडतं? काम जवळजवळ पूर्ण झालं की अडथळा येतो, आनंदाचा क्षण येतो आणि लगेच तणाव निर्माण होतो. मनात अचानक अस्वस्थता, भीती आणि नकारात्मक विचार वाढतात. कधीकधी कारण नसताना झोप लागत नाही. घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात. हे सगळं फक्त योगायोग नव्हतं. कधीकधी जेव्हा आपण प्रगती करायला लागतो तेव्हा काही लोकांना ते सहन होत नाही. तुमचं यश, तुमची मेहनत, तुमची वाढ काहींना खटकत होती. वाईट नजर, नकारात्मक विचार किंवा मत्सराची ऊर्जा तुमच्या भोवती फिरत होती. म्हणूनच गोष्टी शेवटच्या क्षणी अडकत होत्या, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. तुमच्या राशीवर आध्यात्मिक संरक्षणाची शक्ती वाढत आहे. महादेवाची कृपा तुमच्या भोवती एक अदृश्य कवच तयार करत आहे. जे नकारात्मक परिणाम होत होते ते हळूहळू कमी होतील. घरात शांतता परत येईल आणि मनातील भीती कायमची दूर होईल. तुम्हाला पुन्हा ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा जाणवेल. विशेष म्हणजे या काळात तुमचे तंत्रज्ञान शक्ती वाढेल. तुम्हाला कोण तुमचं खरं आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे हे स्पष्टपणे आता कळेल. चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवण्याची ताकद मिळेल. आध्यात्मिकतेकडे तुमचा ओढ वाढेल. जर प्रार्थना, ध्यान यामुळे मन शांत होईल आणि निर्णय अधिक योग्य ठरेल. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.